नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ। जीवनातील सर्वात सुंदर गोष्ट कोणती असेल तर ती आहे प्रेम आणि विश्वास असलेलं नातं। आणि आपल्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचं नातं कोणतं ते म्हणजे आपला जोडीदार, आपला नवरा। आपण स्वप्न पाहतो की आपला संसार, आपलं वैवाहिक जीवन एखाद्या नंदनवनासारखं असावं, जिथे असेल फक्त आदर, विश्वास आणि सुरक्षितता। पण खरं सांगायचं तर हे सुंदर चित्र अनेक घरामध्ये तुटलेलं आहे। तुम्ही कदाचित त्यापैकी एक असाल ज्यांना दररोज मानसिक त्रासाला सामोरे जावं लागतंय। तुमचा पार्टनर तुम्हाला गृहीत धरतो, तुमच्या भावनांना किंमत देत नाही। कधी कधी तर असं वाटतं की तुमचा जोडीदार तुमच्यावर प्रेम नाही तर सत्ता गाजवतोय। अनेक जोडपी अशी आहेत जी केवळ समाजाच्या भीतीने किंवा एका मजबुरीपोटी एकत्र राहतात। घरात प्रेम नाही, फक्त राग आहे, निराशा आहे आणि एक अनामिक वेदना आहे। नवऱ्याच्या एरारावीमुळे अनेक जणींनी स्वतःचं व्यक्तिमत्व गमावलं आहे। रोजचा अपमान, सततचा मानसिक छळ आणि त्यांचा तोडफोडा रुबाब यामुळे जीव नकोसा होतो। आणि अशा वेळी तुमच्या मनात एकच प्रश्न येतो, हा माणूस कधी बदलेल? माझ्या नशिबात असंच जगणं लिहिलं आहे का? थांबा, जर तुमच्या नात्यात अजूनही प्रेमाचा एक कण बाकी असेल आणि तुम्हाला हे नातं वाचवायचं असेल तर सोडून जाणं हा पर्याय नाही। कारण प्रेम आपल्याला लढायला शिकवतं। आपल्याला आता त्याला सोडायचं नाही, तर त्याला सकारात्मक मार्गाने सुधारायला लावायचं आहे। पार्टनरचा हा वाईट स्वभाव, त्यांचा अहंकार आणि त्रासदायक सवयी बदलायच्या असतील तर आतापर्यंत तुम्ही वापरलेले गोड बोलण्याचे किंवा भांडणाचे सर्व मार्ग थांबवा। कारण आता आपल्याला एका प्रभावी आणि मनोवैज्ञानिक तंत्राचा वापर करायचा आहे। आज मी तुम्हाला फक्त टिप्स देणार नाही, तर तुमच्या नात्यात क्रांती घडवून आणणारे 10 ब्रह्मास्त्र देणार आहे। हे असे उपाय आहेत जे तुमच्या पार्टनरला आतून हलवतील आणि त्याला हे जाणवून देतील की मी बदललो नाही तर या व्यक्तीला गमावून बसेन। हे उपाय तुम्ही स्वतःच्या आयुष्यात उतरवले की तुमचा पार्टनर आपोआप तुमच्या दिशेने वळेल, सुधारू लागेल आणि तुमच्या नात्यात पुन्हा आनंद आणि समाधान येईल। हे 10 जादुई उपाय कोणते आहेत ज्यामुळे तुमचा त्रास देणारा नवरा स्वतःहून सुधारून जाईल, हे जाणून घेण्यासाठी हा संपूर्ण प्रवास लक्षपूर्वक पहा। चला आपल्या सन्मानाचं आणि आनंदी नात्याचं युद्ध आता सुरू करूया। नंबर 1, त्याच्या ॲटिट्यूडला भीक घालू नका। मित्रांनो, ही पहिली आणि सर्वात महत्त्वाची पायरी आहे। काही लोक पार्टनरच्या उद्धट आणि अरेरावीच्या वागण्याला झुकतं माप देतात। त्यांना वाटतं की पुरुषांनी असंच वागायचं असतं किंवा त्याला घाबरून शांत राहणं हेच नातं टिकवण्याचा मार्ग आहे। पण तुम्ही हे लक्षात घ्या, जर तुम्ही त्याच्या या अहंकारात आणि ॲटिट्यूडला घाबरलात तर तो तुम्हाला जास्त नडेल। तो तिरस्काराने बघत असेल, किंमत देत नसेल, तरीही तुम्ही त्याच्या या वागण्याला घाबरून झुकू नका। तुम्ही स्वतःमध्ये हा आत्मविश्वास ठेवा की मी आहे तशीच राहणार। कोणालाही झुकवायचं असेल तर सुरुवातीला स्वतःला ताठ उभं राहता आलं पाहिजे। त्याला हे जाणून द्या की ही माझ्याशिवाय आनंदाने जगू शकते। तो जेवढा ॲटिट्यूड दाखवेल तुम्ही तेवढे शांत आणि स्थिर राहा। तुमच्या चेहऱ्यावर ठाम भाव ठेवा की मी एक स्वतंत्र व्यक्ती आहे आणि मलाही स्वतःचा मान सन्मान आहे। जेव्हा तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करता, स्वतःची कौशल्य वाढवता आणि आत्मविश्वास वाढवता, तेव्हा त्याचा ॲटिट्यूड आपोआप कमी होतो। त्याला हे दाखवा की तुम्हाला प्रेम हवं आहे, दडपशाही नाही। तुम्ही त्याची फक्त सावली नाही तर तुमचं एक स्वतंत्र अस्तित्व आहे। नंबर 2, तो कसाही वागला तरी त्याच्या अतिप्रेमाचा मारा करू नका। काही जण पार्टनर सुधारावा या एका आशेवर त्याला प्रेमाचा ओव्हरडोस देतात। त्याला एखाद्या लहान बाळासारखं ट्रीट करतात। त्यांना वाटतं की प्रेमाने माणूस बदलेल, पण हे सत्य नाही। एखाद्या व्यक्तीला जेव्हा अतिप्रेम आणि महत्त्व दिलं जातं तेव्हा त्याला त्याची किंमत राहत नाही आणि तो माजुरडा होतो। तुम्ही प्रेम जरूर करा, पण स्वतःचा स्वाभिमान विसरू नका। तुमचं प्रेम कधीही त्याच्यासमोर विनवणी वाटता कामा नये। प्रेम आणि लाचारी यामध्ये खूप मोठा फरक आहे। तुम्हाला त्याची गुलामी करायची नाही। तुम्ही त्याला हा संदेश देऊ नका की माझं आयुष्य फक्त तुझ्या भोवती फिरत आहे। प्रेमात शहाणपण ठेवा, लाचार बनू नका। ज्याला सहज आणि विनाट प्रेम मिळतं त्याला त्याची किंमत उरत नाही। जर पार्टनर तुम्हाला लाथ मारत असेल आणि तुम्ही हसून स्वीकारत असाल तर हे थांबवा। कारण प्रेमामुळे माणूस घडतो हे खरं, पण तेच प्रेम जेव्हा गरज किंवा सवय बनतं तेव्हा आपली अधोगती सुरू होते। नंबर 3,
त्रास देणाऱ्याला हरवायचं असेल तर कधी कधी त्याला त्याच्या भाषेत उत्तर द्यावं लागतं. समोरच्या व्यक्ती जर सतत उद्धटपणे वागत असेल तर फक्त गोड बोलून उपयोग होत नाही, त्याच्या अरेरावीला तुम्हीही तितक्याच ताकदीने उत्तर द्या. जर तो तुम्हाला किंमत देत नसेल तर तुम्ही त्याच्या सतत मागे पुढे करू नका. तो जर तुम्हाला म्हणत असेल की तुझ्याशिवाय माझं काही अडत नाही तर मग माझ्याशिवाय राहून बघ, हा दृष्टिकोन ठेवा. तो मुद्दाम तुम्हाला दुर्लक्षित करतोय, मग त्यालाही तशीच वागून दाखवा. समोरच्याने कितीही कूल असल्याचा आव आणला तरी त्याला तोडीस तोड मिळाली की त्याची अक्कल ठिकाणावर येते. यासाठी भांडण करण्याची गरज नाही, फक्त पद्धतशीरपणे वागून तुमचं अस्तित्व आणि तुमची ताकद त्याला ठणकावून सांगा. प्रेमाच्या नावाखाली तुम्हाला गुलाम बनवणाऱ्या व्यक्तीसमोर तुम्ही कधी होयबा बनायचं नाही. जेव्हा तुम्ही तितकाच योग्य ॲटिट्यूड दाखवता तेव्हा त्याला कळतं की तुमच्याशिवाय त्याचं पानही हलत नाही. नंबर 4, त्याला कमी समजू नका पण स्वतःलाही कमी लेखू नका. नात्यात दोघेही तितकेच महत्त्वाचे असतात. दुर्दैवाने काही लोक पार्टनरच्या ॲटिट्यूड समोर स्वतःला अगदी नग्न निरुपयोगी समजू लागतात, पण खरं प्रेम तेच असतं जिथे दोघेही समान असतात. जर तो स्वतःला बॉस समजत असेल तर त्याला समजावून सांगा की हे नातं एकमेकांना समजून घेण्याचं आहे, यात कोणाचीही मालकी नसते. स्वतःला कमी लेखू नका. त्याला सांगा की तुमच्याशिवाय त्याचं काही शक्य नाही. तुम्ही जर सतत त्याच्या प्रत्येक शब्दाला हो म्हणत राहिलात तर त्याचा ॲटिट्यूड कधीही कमी होणार नाही. त्याला हो वाटू द्या की ही माझ्याशिवाय ही सुखी राहू शकते. एकदा त्याला तुमची किंमत कळली की त्याच्या स्वभावात फरक पडायला सुरुवात होईल. नंबर 5, त्याच्या चुका दाखवा पण योग्य वेळी आणि हुशारीने. नात्यात काय चुकतं हे अनेक लोक ओळखतात पण पार्टनरला सांगायला घाबरतात. घाबरू नका, पण त्याच्यावर थेट हल्ला करण्याऐवजी योग्य वेळी आणि हुशारीने बोलून दाखवा. एकदा शांत क्षण निवडा आणि त्याला विचारा की मी असं वागेल तर तुला कसं वाटेल. जर तो तुच्छतेने हसला तर त्याला त्याच्या शब्दात उत्तर द्या. जर तो चूक कबूल करत असेल तरी त्याच्या वागण्याचा तुमच्या आयुष्यावर काय परिणाम होतोय हे त्याला सांगा. थेट हल्ले करणं टाळा, कारण त्यामुळे काही लोक बचावात्मक होतात आणि अजून वाईट वागू लागतात. त्याला त्याचाच आरसा दाखवा पण संपूर्ण संयमाने. नंबर 6, तुमचं आयुष्य फक्त त्याच्या भोवतीच फिरू देऊ नका. काही लोक नात्यात पडले की स्वतःला पूर्णपणे विसरून जातात. हे फक्त पार्टनरसाठीच जगतात. याचा परिणाम काय होतो? तुमचा पार्टनर याचा फायदा घेतो कारण तुम्ही त्याला सहज उपलब्ध होता. त्याला समजावं की तुम्हाला आनंद मिळवण्यासाठी पार्टनरची गरज आहे, पण तोच तुमचा सगळं विश्व नाही. स्वतःच्या मित्रमैत्रिणीबरोबर वेळ घालवा. तुमच्या छंदांना वेळ द्या. तुमच्या करिअरवर फोकस करा. जेव्हा तुम्ही त्याच्यासाठी लिमिटेड वेळ द्यायला लागाल तेव्हा त्याला तुमची खरी किंमत समजेल. काही लोक फक्त त्याचा स्वार्थ पूर्ण करण्यासाठी तुम्हाला कंट्रोल करतात. त्याला समजलं पाहिजे की तुम्ही त्याच्या कृपेने जगत नाही. तुम्हाला तुमचं स्वतःचं आयुष्य आहे. जेव्हा तुम्ही स्वतःला प्राधान्य द्याल तेव्हा तोही तुमची किंमत करायला शिकेल. नंबर 7, त्याच्या वागण्याचा परिणाम त्याला भोगू द्या. जर तो चुकीचा वागत असेल तर त्याला त्याची शिक्षा मिळू द्या. अनेक वेळा लोक चुकीचे वागतात पण तुम्ही त्यांना लगेच माफ करता आणि विसरून जाता. असं केल्यावर ते परत तसेच वागतात कारण त्यांना त्यांच्या कृतीचा परिणाम जाणवत नाही. जर तो अरेरावीने वागत असेल तर त्याला समजवा की तुम्ही त्याच्या तालावर नाचणार नाहीत. जर त्याला वाटत असेल की तुम्ही काही बोलत नाही तर त्याला वाटू द्या की तुम्ही आता त्याचं ऐकणार नाही. काही लोक फक्त त्यांना जे हवं आहे ते मिळतंय म्हणून तुमच्याकडे राहतात. जर तो नात्याची किंमत करत नसेल तर त्याला थोडं एकटं वाटू द्या. काही लोकांना त्यांच्या वागण्याची किंमत मोजल्याशिवाय शहाणपण येत नाही, त्यामुळे त्याला त्याच्या वागण्याचा परिणाम जाणू द्या. नंबर 8, स्वतःला बळीचा बकरा बनू देऊ नका. तो जर सतत तुमच्यावर दोष टाकत असेल तर त्याला जशास तसे दाखवा. काही लोक नात्यात सतत दोषारोप करत राहतात. सगळं तुझ्यामुळेच होतं असं तो म्हणत असेल तर त्याला जशास तसे बोलून दाखवा. जर तो तुमच्या चुका शोधत असेल तर त्याला त्याच्या चुकाही दाखवा. जर तो कायम तुमच्या भावना पायंदळी तुडवत असेल तर त्याला त्याच्याच भाषेत उत्तर द्या. नातं प्रेमाने चालतं पण फक्त एकाने सहन करायचं नसतं. त्यामुळे त्याला त्याच्या वागण्याची खरी जाणीव करून द्या. नंबर 9, त्याला समजवा पण गरज पडली तर त्याच्याशिवाय सुखी राहायला शिका.
जर तो सुधरत नसेल तर तुम्ही त्याच्याशिवायही आनंदी राहू शकता हे त्याला दाखवून द्या. काही लोक फक्त वाट पाहतात की तो कधीतरी सुधरेल, पण जर त्याला बदलायची इच्छाच नसेल तर तुमच्या आयुष्याचं काय? तुम्ही त्यांच्याशिवाय आनंदी राहताय हे पाहिल्यावर तो हादरतो. काही लोक फक्त तुम्हाला मानसिकदृष्ट्या कमकुवत ठेवतात जेणेकरून तुम्ही त्यांना सोडून जाऊ नये. त्याला समजावा की तू सुधारलास तर ठीक, नाहीतर मी एकटी सुखी आहे. जर त्याला वाटत असेल की तुम्ही त्याच्याशिवाय काही नाही तर त्याला सिद्ध करून दाखवा की तुम्ही त्याच्याशिवाय उत्तम आहात. स्वतःला असहाय्य समजू नका. खूपच कठीण परिस्थितीतून जात असाल तर तो नसला तरी आयुष्य सुंदर आहे हे स्वीकारा. नंबर 10, प्रेम करा पण स्वतःचा अपमान सहन करू नका. प्रेम असलं की स्वतःच्या सन्मानाची किंमत कमी करू नका. नात्यात प्रेम असलं तरी सतत स्वतःचा अपमान सहन करणं चुकीचं आहे. जर तो तुमच्याशी वाईट वागत असेल तर त्याला स्पष्टपणे सांगा की हे वागणं चालणार नाही. जर त्याने इग्नोर केलं तर तुम्ही त्याला जशास तसे उत्तर द्या. कधी आपल्या माहेरची परिस्थिती गरीब किंवा कोणी उधार देणार नसेल तर लोक त्याचा गैरफायदा घेतात, पण तुम्ही जर स्वतःचा सन्मान राखला तर तोही तुमची किंमत करायला शिकेल. तुम्ही जर त्याच्या वाईट वागण्याला थांबवलं नाही तर हे पुढे वाढतच जाईल. प्रेम हवं पण सन्मान देखील तितकाच महत्त्वाचा आहे. मैत्रिणींनो, लक्षात ठेवा, नातं टिकवायचं असेल तर दोघांनाही प्रयत्न करायला हवेत. नात्यात फक्त एकाने झुकायचं, सहन करायचं किंवा कमी लेखलं जायचं असेल तर हे नातं नाही, ही गुलामी झाली. आपल्या पार्टनरला सुधारायचं असेल तर आज सांगितलेल्या या 10 गोष्टीचे पालन करा. त्याला हे जाणवलं पाहिजे की मी या व्यक्तीला गमवायला नको. त्याला तुमचं महत्त्व कळालं पाहिजे आणि म्हणूनच त्याने स्वतःला सुधारायला पाहिजे. नातं नक्की टिकवा पण स्वतःला हरवून नाही. स्वतःच्या आनंदासाठी आणि सन्मानासाठी हे बदल करणं अत्यंत आवश्यक आहे. हे विचार तुम्हाला आवडले असतील तर नक्की मला कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ इतरांनाही शेअर करा. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.